मराठा आरक्षणासाठी काढलेल्या GR वरून मंत्री भुजबळ चांगलेच आक्रमक झालेत। त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच आता बहिष्कार टाकलाय। सह्याद्री गेस्ट हाऊसवर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते अनुपस्थित आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी झालेल्या राष्ट्रवादीच्या प्री कॅबिनेट बैठकीला त्यांनी हजेरी लावली होती आणि तिथून ते निघून गेलेत। छगन भुजबळ आणि काही ओबीसी नेतेही कालच्या GR नंतर नाराजी व्यक्त करतायत। ओबीसी मधून आरक्षण नको असा थेट भूमिका या ओबीसी नेत्यांनी घेतलेली आहे। मात्र छगन भुजबळांनी आपण याचा अभ्यास करून मग बोलणार असं म्हटलं होतं। मात्र आता नाराजी त्यांची स्पष्ट दिसते। अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, भुजबळांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकलाय त्यामुळे त्यांची नाराजी स्पष्ट दिसते, पण पत्रकारांशी बोललेत का ते की थेट निघून गेलेत? नक्कीच आपण बघतोय की सकाळी छगन भुजबळ जे आहेत ते पत्रकारांशी बोलले होते। त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की या सगळ्या संदर्भात सध्या जो आहे तो मी अभ्यास करत आहे, तज्ञांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे, कायदेशीर बाबी समजण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं तत्काळ रिॲक्शन देणं जे आहे ते योग्य ठरणार नाही। आणि त्यानंतर ते कॅबिनेट बैठकीला आले होते। कॅबिनेट बैठकीच्या अगोदर प्री कॅबिनेट बैठक ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची झाली होती, मंत्र्यांची झाली होती आणि त्या बैठकीत कुठेतरी नाराजी छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेली बघायला मिळाली होती। कारण ज्या पद्धतीनं काल मराठा आरक्षणासंदर्भात विखे पाटील आणि उपसमितीनं जो निर्णय घेतलेला होता तो निर्णय अमान्य असल्याचं छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे। अशा पद्धतीनं कुठल्याही जातीला ओबीसी मध्ये बॅकडोरनी एंट्री देऊ शकत नाही असं स्पष्ट मत छगन भुजबळ यांचं आहे। आणि या संदर्भात आता ओबीसी नेते देखील आक्रमक होत असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे। आणि लवकरच सोमवारी या संदर्भातल्या हरकती याचिका ज्या आहेत त्या देखील दाखल केल्या जाणार असल्याची देखील माहिती त्यांनी पत्रकारांची बोलताना काही वेळेपूर्वी दिली होती। मात्र की प्री कॅबिनेटसाठी जेव्हा छगन भुजबळ सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले होते त्यावेळेस प्री कॅबिनेटमध्ये त्यांनी आपली नाराजी व्यक्त करून दाखवली होती, बोलून दाखवली होती आणि एकूणच या सगळ्या संदर्भात नेत्यांचं काय म्हणणं आहे हे देखील जाणून घेतलेलं होतं। मात्र नेत्यांचं म्हणणं जे आहे ते त्यांना अपेक्षेप्रमाणे वाटलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार टाकत कॅबिनेटमधून काढता पाय घेतला असल्याचं देखील बघायला मिळतंय। आता आपण बघतोय की सह्याद्रीवरून छगन भुजबळ तर निघालेले आहेत आणि छगन भुजबळ हे आपल्या सांताक्रूज येथील निवासस्थानाच्या दिशेला जात असल्याचं सध्या दिसून आलेलं आहे। त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर एकीकडे कॅबिनेट प्री कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या संदर्भातली चर्चा अपेक्षित असताना छगन भुजबळांनी आपली नाराजी व्यक्त करत बहिष्कार टाकलेला बघायला मिळतोय। ठीक, वैदेही, या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट्स घेऊ। धन्यवाद तुर्तास संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।